बागलवाडी तालुका सांगोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्र क्रमांक 86 वरील 3 ईव्हीएम मशीनसह मतदान कक्ष पेटविल्याच्या घटनेचे मतदान केंद्राबाहेर खिडकीतून चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सांगोला पोलिसांनी समाधान रावसाहेब वाघमोडे, राहुल सदाशिव चव्हाण व सुनील सदाशिव चव्हाण सर्वजण राहणार बागलवाडी आणि एक अनोळखी अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान यापूर्वीच गुन्ह्यातील मुख्य आरोपी दादासाहेब मनोहर चवेकर राहणार बागलवाडी यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 10 मे पर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी दिल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांनी सांगितले. माढा लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार 7 मे रोजी शांततेत मतदान चालू असताना बागलवाडीतील दादासाहेब मनोहर चवेकर या मतदाराने बूथ क्रमांक 86 वर येऊन दुपारी 12:48 सुमारास मतदानाचा हक्क बजावताना खिशात आणलेल्या बाटलीतील द्रव टाकून मतदान केंद्रातील 3 ईव्हीएम मशीनसह मतदान कक्ष पेटवून दिले. या घटनेत 90,000 रुपयांचे नुकसान झाले.